आम्ही काही चाललो नाहीये, आम्ही इथे आहोत आणि इथून खाली काही दिसत नाही आणि आम्ही रस्ता विसरलो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. उद्या आम्ही चाललोय पेरू में है जान तोरच जाना माथेरान असं कोणीतरी म्हटलं होतं. ही पहा गर्ल्स पॉवर ऑन टूर. हॅलो गाईज, आम्ही माथेरानला पोहोचलेलो आहोत आणि इथूनच झाली तू मॅचची सुरुवात. इथंच सुरू झाली, यांची भांडणं इथंच सुरू झाली आहेत. आम्ही हिला घेऊन येणार. ये मौसम का जादू है मितवा मितवा रे दिल पे काबू मितवा मितवा नैना जिसमें हो गए दीवाने से. इथे गेले गेलं तुम्हाला खूप सारे घोडे मिळतील ज्याच्यावर तुम्ही बसून वरती जाऊ शकता. मग अशी म्हणल्याप्रमाणे जिनके पैरों में नहीं है जान वो ना जाए चल के माथेरान, कारण खूप चालायचं आहे. घोड्यावर का नाही बसलो आपण पण? घोडे लावले का आता बसला, आता नको पैसे तू घोड्यावर. म्यूट म्यूट कट दिस आयु लय चिकनी दिसायला लागली. मी का? हाँ हाँ. क्या चाहिए आपको? चाय चाहिए. अक्का 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 आमची आजची अक्का नाही तो शेवट घेऊ नको सांगतो काय त्याच्यात घ्यायचं नाही, घ्यायचं मोठा बहीण तो स्वतःच आठवण करून दिली आहे. माझी छोटा बहीण का ग? मी नाही, मी मला होत्या मग काम मला त्याची करते. मी नाही काय बोलते. हे बघा मी आणि माझे पूर्वज चालू आहे ना ट्रेन. अगं ती स्लो येते ट्रेन खूप. पण मला सांग आता सगळीकडे कसं सांगतात ट्रेन आले बाजूला सरकार तर सगळ्यात बाजूला पडते. अगं ही ट्रेन तसली ट्रेन नाहीये. बघा ट्रेनची पटरी, ट्रेन आलेली नाहीये म्हणून आम्ही चालत चालत चाललोय. हे बघा ट्रेन आली तर यांना धडकून ट्रेनचा अपघात होण्याची शक्यता आहे. जो दिल से लगे उसे कह दो हाय 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 हाय, जो दिल ना लगे उन्हें कह दो बाय 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 बाय. आने दो दिल मेरा छाट दो, कह दो मुस्कुराहट को बाय 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 लव यू जिंदगी. साईडला वा साईडला ट्रेन येते. पुढे चला नाही तर झुक 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 अगेन गाडी धुरांच्या रेषा मध्येच काढी. चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया. मला गाणे गुणगुणायला खूप आवडतात. तुम्हाला आवडत नसेल तर आय एम रिअली सॉरी, पण तुम्हाला सहन करावं लागेल. ती छान आहे रूम. कुठे आहे का जागा आहे ना? सो दिस इज आवर रूम आणि आम्ही इथे आता 5-10 मिनिट 15 मिनिट आराम करून परत जाऊ. गाईज मी तुम्हाला बघा आता काय दाखवणार आहे. हे बघा आम्ही सगळ्यात वरती आहोत आणि इथून खाली काही दिसत नाही. हे सगळं धुकं जस्ट क्लिअर झालंय आणि दिसते का तुम्हाला? दिसत नसेल तर कमेंट करून सांगा दिसत नाहीये म्हणून. जस्ट जोकिंग. दिसतोय दूर 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 दूर. कुठे गेली? पावसामुळे प्राणी पिसळतात तर थोडं सावधान राहा. एक येडी बाई सुटलेली आहे आणि आम्ही तिघी शहाण्या बाई तिच्या मागे चाललेलो आहे. डरकाई देखा सिलेंडर वाले ने धड़क दी मेरे को, फिर भी मेरे को कुछ नहीं हुआ. इतना टोटी मेरा एकदम स्ट्रॉन्ग है. माझ्या डोक्याला धक्का दिला सिलेंडर ने. हम अभी माथेरान जा रहे हैं. बारिश सुबह 4 से जा रहे बहन, 11 बज गए. घूमने जा रहे हैं.
हम माथेरान घूमने अभी जा रहे हैं। पूरे पूरे बारिश हो रही है। देखो देखो इस लड़की को सोबत लहान लेकरं घेऊन गेलं तर असं सांभाळावं लागतं. टोपडं घाल, हे कर ते कर. बाहेर जाताना तुमच्या गोळ्या किंवा डोस घेऊन जाता, नाहीतर मधून मधून दोरी येण्याची शक्यता असते. दोरी आ रही बीच में. अगं पण आम्ही तुला आणलंय संपदा. पुढे चालतेस म्हणजे याचा अर्थ असा होतो का की तू आम्हाला आणलंयस. हे घ्यायचंय ना ग तिला. इथे चालण्यासाठी शूज किंवा क्रॉक्स घालून या, कारण चपलेमध्ये तुम्हाला चालता येणार नाही. शूज घालून नाही आली तू, शूज घालून आली असती तर. शूज पावसात भिजल्यामुळे त्याचा वास येतो. आता हे दाखवू मी. ये दिखाओ मैं. हाँ कैसा भी जोखिम कोई भी जोखिम उठा के नीचे ना जाए. भाई 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 खाली बघा, हे बघा, हा व्ह्यू बघा. फोन ना जाए. मोबाईलच्या एवढ्या नादाला लागू नका की खड्ड्यात पडाल. सावधान रहे, सतर्क रहे और देखते रहिए रोहिणीज ब्लॉग. तिकडे पाऊस आणि तिकडे ऊन आहे. भाई 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 चला ग उठा, पळा पटकन, टाइमपास नका करू. आता एक पॉइंट सुद्धा तुम्ही कव्हर नाही केला. एक पॉइंट सुद्धा कव्हर नाही केला. तर एवढी ओव्हर ऍक्टिंग आहे. कंधे से मिलते हैं, कंधे कदमों से मिलते हैं, चलते हैं जब ऐसे. तो दिल दुश्मन के खिलते. आपलं काय बोलते. तो दिल दुश्मन के जलते हैं. दिल चलते हैं. ह्या गाण्यावर डान्स करायचा आहे आपण. मीच माझ्या ब्लॉग बस ये मिली है मुझे. घर वालों को बता दे. क्या बता दूं? क्या बता? बहू मिल गई है. शर्मा गई छोरी. आम्हाला खूप दूर जायचं. अजून आम्ही काहीच चाललो नाहीये. आता आम्ही आलेलो आहोत इको पॉइंटला. आणि हा बघू शकता तुम्ही इको पॉइंट. आता इथे आम्ही काहीतरी ओरडणार आणि तो आवाज परत येईल असं काहीतरी असेल. इको पॉइंट आपण ओरडायचं. जर इथे येऊन तुम्ही असे गेम्स पण खेळू शकतात. आता आम्ही त्यांना चेअर्स करतो जे गेम्स खेळणार आहेत. शट ये खेल में कुठं ओरडायचं ग? सिंगल 10 रुपये. कुठं ओरडायचं? फॅमिली 10. मग 10 तर मग बाबा तू दाखवत का तिथं? फोटो काढायचा का? आणि मग ते म्हणलं फ्री काढलं तर मी टाकलं. होय कुठं ओरडायचं? सिंगल 10, कपल डबल 10. अगं तर तिकडं फिरून तो कुठला पॉइंट आहे गाईज? तिथं जायचं आपल्याला. तिकडे तुम्हाला मी दाखवते कुठे जायचंय. अरे देवा, हे इथून तिकडे जायचंय आम्हाला. पाऊस पडतो आहे. आता पण बुट्टाने चहा खाऊ पुढे. मला नाही खायचा चहा. मला चहा खायचा नाही. मी चहा खात नाही. पाऊस झाला म्हटल्यावर मक्याचं कणीस खायलाच पाहिजे. तुम्ही खाता की नाही? आणि आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत. थकून भागून. भाई नींद आ रही मेरे को अभी. काय हवा आहे ना काय आहे ना पाऊस आहे काय लागायला लागलं. ऊन किधर ऊन तेच ते काय ते ऊन पडायला.
या वानर सेनेसमोर तुम्ही काहीही खाऊ शकत नाही. मी शेव खायला गेले तर हातातली शेव ओढून खायला लागले. ए नको, काय मस्ती करू नको अजिबात. नको 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 नको. माझी बॅग नाही, माझा मोबाईल आहे. आणि इथून सुरू झाली खतऱ्याची घंटा. तुम्हाला वाटत असेल की आम्ही घाबरतोय, पण आम्ही खरंच घाबरतोय का? काय वाटतंय तुम्हाला? थोडं शांतता फील करा ना तुम्ही 2 मिनिटं. परिस्थिती काय आहे आणि मला आवळ्यांचं पडलं. वा 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 वा. मला इथे जाताना आपलं फेवरेट कोणतं डिस्कवरी चॅनलचा फील येतोय. आवाजही तसाच आणि हिरवंगार जंगल. वा वा वा. पूर्ण फांटा तोड. फांटा नाही तोडू शकत कारण मी आहे. याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की मी निसर्गप्रेमी आहे आणि मी झाडं, फांद्या, फुलं उगीचच तोडत नाही. फ्रुट्स घेऊ शकते. लहान मुलांना बोर होत असेल तर गाणे म्हणून मनोरंजन करावं लागतं. अगं ए चिमणे, काय रे चिमण्या, हे बघ आणलाय मोत्याचा दाना. बघू 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 बघू. छान आहे बाई, पण ठेवायचं कुठे? त्यात काय मोठे बांधू या धरटे. बघा आम्ही इथे येऊन थांबलोय. वरती जायचं, कुठे जायचं? आणि आम्ही रस्ता विसरलोय. आम्हाला काही सापडत नाहीये आणि इथं कोणीच नाहीये. इथून हे नाही वाटत का तुला? तिला ते वाटत नाहीये पण मला असं मागे. अगं तू 2 मिनिटं थांब रोहिणी. आवाज बदल कुठून येतोय? तिकडून येतोय खालून. म्हणूनच म्हणते तुला खाली करू द्यायचं. एक मिनिट ऐकू तर ते मग व्हिडिओ कर. तिथं वाट लागली ना हालत गेली. तिकडून आवाज येतोय. आणि माणसं दिसलेले आहेत आम्हाला. त्या ग्रुपने विचारलं की या साईडला काय आहे का? आम्ही सांगितलं काही नाहीये. मग ते परत गेले. हां टाइम वेस्ट है. कुछ भी नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं है. पर वो दूर है कहीं पे, पता नहीं. मुझे कोई शर्म नहीं है बताने में कि मैं डरी हुई हूँ, इसलिए हम झुंड में जा रहे हैं, झुंड में. कारण इकडे कोणीच नाहीये आणि तिकडे पॉईंट्स पण आम्हाला काही भेटले नाही. तर चला एक ग्रुप भेटले आम्हाला आणि आम्ही त्यांच्यासोबत चाललो. हे बघा. अँड वी आर सेफ नाव. घरी जाताना हा एक पॉईंट आम्हाला दिसला. तिथे हे स्विमिंग करतात. हा लेक आहे. लेक कोणता लेक आहे का? हा हे बघू शकता तुम्ही. चला चला खाली जाऊया. चलो चलो मोर्चा. लेक पॉइंट. स्विमिंग करायची असेल तर करा है ना. मैं कर सकती हूँ पर मुझे नहीं करनी. तैरना आता है तेरे को? पहले बता मेरे को, तुझे तैरना आता है क्या? इतने पानी में आता है तैरना मेरे को. मला कसलं भारी आहे पण हे. आलोच आहोत तर गप्पी माशांकडून थोडंसं पेडिक्युअर करून पुढे मध्ये पडू नका आता. हळू हळू हळू. विसरण्याचा आजार काय फक्त सह्यारातल्या वाणीला नाही आहे. सगळ्याच कोण विसर भोळ्या असतात. काही लक्षात राहत नाही त्यांच्या. मग असं जायचं आपल्याला असं खाली. मुली नेहमी का रस्ता चुकतात काही कळत नाही. इथे फिरत असताना एक खूप सुंदर गोष्ट आम्हाला मिळालेली आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक संग्रहालय आहे ज्यात त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. फक्त 10 रुपये एंट्री फी देऊन आम्ही आतमध्ये गेलो. महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला इथे येऊन खूप अभिमान वाटेल, कौतुक वाटेल आणि गर्वही वाटेल. हे महाराजांनी स्वतः हाताने लिहिलेली मोडी लिखितील पत्र आहेत. त्यांच्या स्कॅन केलेल्या या प्रती आहेत. आणि वाचायचं असेल तर प्रत्येक फ्रेमच्या वर लिहिलंय बघा. 30 जुलै 1777 शुद्ध मराठीमध्ये छापवामध्ये लिहिलंय. आणि या आपल्या महाराजांच्या मूळ पावलांच्या खुणा आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला बांधताना या पाऊलखुणा घेतल्या होत्या. ही सगळी अवजारं, हे चिलखत आणि हे बाण हे सगळे महाराजांच्या काळातले आहेत. खरं तर मी इथे माथेरानचं दर्शन दाखवायला आले होते, पण इथे ही सुंदर वास्तू आहे आणि मला मोहच आवरला नाही तुम्हाला या गोष्टी दाखवण्यापासून. हे वजनांची मापे बघा, ही कुकरी, ही रंगपंचमीची पिचकारी, ही वाघनखे. शिवराई होऊन म्हणजे अच्छा, त्यामध्ये त्याला सोन्याचे मोरा, सोन्याचे ढोल, तांब्याचे ओळ, चांदीचे हिरामाणिक मोत्यामध्ये तोलायचे. हे महाराजांच्या पोशाखाची आणि जिरे मुकुटाची हुबेहूब प्रत त्यांनी तयार केलेली आहे आणि वरती चिलखत आहे. याला कदाचित दांडपट्टा म्हणतात, मला आठवत नाहीये, तुम्ही मला प्लीज सांगा याला काय म्हणतात ते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. जय भवानी, जय शिवाजी. खूप भूक लागली होती, तर आता परत खाली जाण्यासाठी एनर्जी हवी म्हणून कांदा भजी, चहा आणि पार्लेजी बिस्किट खाऊन फुल एनर्जीने खाली जाणार आहोत. रूमवर गेल्यावर आम्ही डान्स करायचं ठरवलं आहे. ऐक, इथून जा, इथून इथे पटकन आहे बाहेर. तू बंद हो ना, तूच नको. अगं तू बंद हो. हां, पण व्हिडिओला कॉपीराईट येत असल्यामुळे ते गाणंच आम्ही इथं टाकू शकत नाहीये. बघा, डान्सला सुरुवात झाली. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हसी मेरी जिंदगी, याच्यावर आम्ही नाचतोय मस्त. सगळे नाचतात. दिग्याची एंट्री होतीये. हा बघा, उठला उठला दिग्या उठला. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को भी उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को भी उड़ाता चला गया. जिंदगी अरे यारे मैं सॉरी आए तो गलत है, पर अपने तो सॉरी की बात अलग है. यौन कमीना सोचता कभी ना, यारी नहीं झोल छुपा है. याच्या आयला याच्या झोल नहीं यारी छुपी है. डान्सला इग्नोर करा आणि वाइब्स मॅच करा प्लीज. थँक्यू. आता दिग्या भाऊची लव्ह स्टोरी सुरू होते. हो जेव्हा पाहिलं हिला, दिल हिला हिला, सारा जिल्हा हिला, रे गलगला. हो जेव्हा पाहिलं हिला, दिल हिला हिला, सारा जिल्हा हिला, रे गलगला. घराच्या सामोरी नजरेची शाळा, ही रोज रोज भरवायची हाय. लैलानी मजनूची शाळा, ही सोरी आपल्याला पटली हाय. तशी भिंती कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया. क्वेश्चन्स काय विचारायचे, व्हिडिओ पण आपण काय विचारणार, एवढं काय आपल्याला सगळंच माहिती गं. थोडीच ऐकू येणार आहे काय करणार आहे ते तर आहेच, पण मला जज नाही करायचं. जज तर नाही गं, पण प्रश्न मला तर काय कळत नाही. विचारू कळते पर्यंत खेळणं विचारतो. तू त्यांनी प्रेयर करते तेव्हा राहते ना तू. आज गर्ल्स एक मिनिट, तुला कोण विचारणार आहे? आम्ही डिसाईड करणार
तू तिला नसते चलती रे. नाही तिला विचारायचं असतं. तिला विचारायचं ती काय बोलेल तिला जवाब विचारायचं असतं. तुझं कमेंट सांगितलं तुझं ऐकलं देवा जातोय चढून जा तिथून वरती जा तिथून तू आम्हाला विचार ना काय करायचं सांगतो ना मी. आता इथंच नाही आपण उभं राहिलो ना ह्याच्यावरती ह्या पायऱ्यांवर तिथं जर ओरड मला जोरात ओरडायचं होतं माथेरान म्हणून तिथल्या भूतांना जागं करायचं होतं वाटतं. काय डेअर देतात यार. मोठ्याने आता मी आउट का मी आउट ना तुम्हाला काय पाहिजे मोनी ए बघ कुठे जातो कुठे जातो मी तू सांग मी आउट आता माझ्याकडे येणार आहे ना जरा करून तिकडे जातात तिच्या डेअर वा बेटा वा समजलं सांगा रूट किती आहे काय लागलं नाही सांग नको मला ठेवतो दे तू काय ग असं नाही करायचं. सांग तुझ्या डोक्यात काय आहे? असं नाही करायचं असं नाही करायचं. नाही डोक्यात काय नीचे क्लियर काय उसको पकड़ के लाना है काहीतरी सांगितलं असं ऐकून नसतं का चेंज नाही करू शकत तू. नाही बघ तू व्हिडिओ करा मला नाही करता तर माहितच नाहीये मला ते मला पण सॉरी खरंच असं नसतं. दुसरं दे मला रूलच नाही काय वाटते का व्हिडिओ करणार आहे तुम्ही मी कसा करू द्यात डान्स कसं करतात. मी पहिला नाही म्हटलं होतं ना असं नसतं. आधी डेअर बोलली, नंतर नाही दे मला नाही मोनी आधी ट्रूथ दे तू तुझ्या हाताने घेतलंस ना ट्रूथ मागितली ना मी ट्रूथ मागितली ही ऐकून तो नाही म्हणतो. तुम्ही मला तुझं मला घाण तुम्ही जर तुम्ही मला घाण द्यायला सांगितलं तू गेला तुम्ही सोड मी तर भाई आय विल ऑलवेज प्रिफर टू बी शेवटचं खरं कधी बोलली कोणाला नाही मला खरं तरी बोललीस म्हणजे खरं कधी बोलली शेवटचं कोणाला पण तुझ्या आयुष्यात लास्ट खरं बाई बाईला पण गॅरेंट नाहीये बघ सच का बोली थी. आता पण मी सगळं खोटंच बोलत आहे कसं माहिती का नाही आता मी खरं खोटं म्हणजे खरं खोटं बोलते म्हणायची काही गरज होती का. खरंच म्हणजे संपदा मी तर तुला मजाक मध्ये प्रश्न विचारला नाही खरं इंडियन सांगते मी खोटं बोलते बोलते इन द सेन्स की नाही म्हणजे असं नाही काय गोष्टी चलायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत खोटे सुधरे आता कॅमेरा चालू आहे काय झाले म्हणजे त्याला बीप केलाय ना प्रश्न बीप करते उत्तर नाही बीप करत कारण प्रश्नच माहित नाही तर नको. अशा प्रकारे दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि घरी जायला निघालो. रविवारच्या दिवशी शक्यतो इथे यायचं टाळा कारण कॅब्स मिळणार नाहीत आणि तुम्हाला स्टेशनपासून परत जावं लागेल. थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहिला. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी खूप अमूल्य आहेत. बाय बाय लवलीज.